हाय स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 6वीचा इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय पाहणार आहोत। यामध्ये आज आपण पहिला धडा पाहूया। आपल्या धड्याचं नाव आहे भारतीय उपखंड आणि इतिहास। या धड्यामध्ये आपल्याला एकूण 3 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। पहा बरं, इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, दुसरा मुद्दा आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि तिसरा म्हणजे शेवटचा मुद्दा आहे भारतीय उपखंड। तेव्हा मुलांनो, या मुद्द्यांचा अभ्यास करत असताना आपण 5वी मध्ये काय शिकलो या इतिहासाबद्दल ते आपल्याला सुरुवातीला इथं सांगितलेलं आहे। पहा बरं, मग इथे पहिला मुद्दा काढा, तुम्ही तुमचं सुद्धा पुस्तक काढून पाहायचं आहे। इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्यांच्या भौगोलिक परिसर याचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले। पहा, इयत्ता 5वी मध्ये आपण या परिसरावर मानवाचं जीवन म्हणजे अगदी सगळ्या सजीवांचं जीवन कसं अवलंबून असतं, त्यांचं नातं कसं घनिष्ठ आहे हे आपण इयत्ता 5वी मध्ये पाहिलेलं आहे। आदी मानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसरातील बदलांशी कसे जोडले होते हे सुद्धा पाहिले। पहा, आदी मानव म्हणजे अगदी माणूस जंगलामध्ये भटकत होता, आपले पूर्वज जंगलामध्ये भटकत होते, त्यावेळेस तो कसा जंगलामध्ये भटकत होता, त्याचं जीवन काय होतं, तो कसा जगत होता, तेव्हापासूनचं अश्मयुगापासून तो आतापर्यंतच्या तंत्रज्ञानापर्यंत तो कशी प्रगती करत स्वतःमध्ये आलेला आहे हे सुद्धा आपण कितवीमध्ये पाहिलेलं आहे, 5वी मध्ये पाहिलेलं आहे। अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला। पहा, अश्मयुगामध्ये माणूस जेव्हा जंगलामध्ये भटकत होता त्यावेळेस तो कसा जीवन जगत होता, भटकत जीवन जगत होता आणि तो एका नदीकाठी अशी त्याच्यामध्ये प्रगती होत 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 तो नदीकाठी स्थिरावलेला आहे। तिथं सुपीक जमीन पाहून तो समूहानं राहू लागला आणि त्याच्या जीवन आवश्यक लागणाऱ्या गोष्टी तो तिथं जमिनीमध्ये म्हणजे शेती करून पिकवू लागला, मिळवू लागला आणि त्याची समूह करून राहू लागल्यामुळे तो तिथं स्थिरावला। त्याच्या जीवनाला एक प्रकारचं स्थैर्य निर्माण झालेलं आहे। पुढे पहा, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। इतिहास म्हणजे काय? इतिहास हे सुद्धा एक शास्त्र आहे। यामध्ये कोणत्या घटनांचा अभ्यास केला जातो तर मानवाच्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये घडून गेलेल्या सुसंगत पद्धतीने घटनेचा अभ्यास केला जातो। स्थल, काल, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। पहा, ज्यावेळेस इतिहास लिहिला जातो ना त्यावेळेस या 4 मुद्द्यांचा हे जे 4 मुद्दे आहेत ना हे इतिहासाचे आधारस्तंभ आहेत। या 4 मुद्द्याशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। पहा, यामधला जो मुद्दा आहे ना स्थल, तो भौगोलिक परिस्थिती, स्थल म्हणजे ठिकाण, हे भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं। समजा एखादं युद्ध झालं तर ते कुठं झालंय, कोणत्या परिस्थितीमध्ये झालंय, तिथली भौगोलिक परिस्थिती काय होती, डोंगर होते, मैदान मोठं होतं, कुठं घडलं ते युद्ध, याला सुद्धा फार मोठं महत्व असतं। पुढे पहा, इतिहास व भूगोल याचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते। म्हणजे ही जी भौगोलिक परिस्थिती आहे ना यावरती यातील जे घटक आहेत म्हणजे ठिकाण हा इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। इतिहास लिहिताना त्याचा परिणाम सुद्धा त्या इतिहासावर घडलेला असतो। पुढे पहा, चर्चा करा। चला आता आपण काय करूया, चर्चा करूया। मग त्यामध्ये तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय होतात। पहा बाळांनो, व्यवसाय सुद्धा तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात। आपल्याकडे जे जास्त प्रमाणात पिकतं ना त्याचा माणूस व्यवसाय करत असतं। पहा, आपल्याकडे काय पिकतं, लातूर साईडला काय पिकतं जास्त, आपल्याकडे भरपूर सुपीक जमीन असल्यामुळे आपल्याकडे ऊस उत्पादन केलं जातं, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन अशी विविध प्रकारची पिकं आपल्याकडे घेतली जातात। तसेच आपल्याकडे मोठमोठ्या बाजारपेठा आहेत, आपल्याकडे मालाची खरेदी विक्री केलेलं मार्केट आहे, जनावरांचा बाजार आहे, कुक्कुटपालन आहेत, असे भरपूर सारे व्यवसाय आपल्याकडे केले जातात। तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात। पहा, आपल्या भागाकडे कोणकोणती पिके आहेत, शेतामध्ये शेतकरी लावतात, पेरतात बरं। सोयाबीन आहे, ज्वारी आहे, मका आहे, बाजरी आहे, उडीद आहे, मूग आहे, भुईमुगाच्या शेंगा लावल्या जातात, ऊस आहे आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये, कारखाने वगैरे आहेत की नाही आपल्याकडे, गुराळ वगैरे चालतात की नाही, तेव्हा ही सगळी पिकं आपल्या भागामध्ये घेतली जातात। पुढे पहा,
आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असते. पहा आता आहार. आहार म्हणजे काय? आपण खातो ते अन्न. काय खातो आपण अन्न? आपल्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात जे पिकलं जातं ना ते आपल्या आहारामध्ये सतत असतं. दररोज आपण तो आहार घेत असतो. वेशभूषा. पहा आता वेशभूषा म्हणजे आपल्याकडं वातावरण कसं आहे. समजा दमट आहे का, खूप पावसाचं आहे का, खूप थंडीच पडते का, बर्फ पडतोय का सतत, असं नाही. मग आपण कोणतेही कपडे घालू शकतो कारण आपल्याकडे वातावरण कसं मध्यम आहे. जास्त थंडी नाही, खूप सारखा पाऊस पडत नाही, खूप कडाक्याचं सततच ऊन नाही, म्हणून आपण सगळ्या प्रकारचे कपडे घालू शकतो. पण ज्यावेळेस जर समजा तुम्ही दक्षिणेकडचा भाग बघितला किंवा काश्मीरकडचा भाग बघितला, दक्षिणेकडे भरपूर सारा हिमालय, मोठा हिमालय आहे, तिकडे भरपूर प्रमाणामध्ये बर्फ पडतो, म्हणजे तिकडे जास्त थंडी असणार. दक्षिणेकडे गेला तर ते समुद्र किनारची ठिकाणं आहे, तिकडं हवामान कसं असणार आहे, दमट असणार आहे, त्यामुळे ते आपल्यासारखे कपडे नाही घालू शकत. आंध्र प्रदेशाकडचे लोक काय करतात, लुंगी वापरतात. काश्मीरकडचे बघितलं तर तुम्ही ते लोकरीचे कपडे घालताना पाहतो की नाही आपण. त्याप्रमाणे म्हणजे तिथली वेशभूषा सुद्धा तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यानंतरचा मुद्दा आहे घर बांधणी. आपल्याला इथं काही घराचे नमुने सुद्धा दाखवलेले आहेत. घर बांधणी कशी असते पहा. आपल्याकडं खूप असा जास्त पाऊस नाही पडत म्हणून आपण स्लॅबची घरं बांधू शकतो. पण जर तुम्ही समजा कोकण भागाकडे गेलात तर तिथली घरं कशी असतात पहा, अशी निमुळती असतात. अशी असतात का, तर तिथं सतत पाऊस पडत असतो आणि पडलेला जो पावसाचं पाणी आहे ना ते छतावर जास्त वेळ थांबू नये. त्यामुळे त्यांना काय म्हणजे घर पडण्याचा वगैरे जो धोका असतो ना पाणी मुरल्यामुळे तो होणार नाही, म्हणून साठी तिथली घरं कशी असतात, अशी खालच्या धावत्या आकाराची असतात. म्हणजे पडलेला थेंब हा काय झाला पाहिजे, पटकन ओघळून खाली आला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यवसाय. व्यवसाय तर पाहिला आपण, व्यवसाय जिथं जास्त पिकतं त्याचा व्यवसाय माणूस करत असतं. त्यानंतर पहा पुढे समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते. पहा आपण ज्या समाजामध्ये राहतो ना त्या समाजावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे समाज सुधारण्याचा सुद्धा एक व्यवसाय आणि तिथली भौगोलिक परिस्थिती ही सुद्धा खूप कारणीभूत असते. त्यानंतर पहा उदाहरणार्थ बघा, आता हेच उदाहरण घेऊयात आपण. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. पहा तुम्हाला माहिती का, डोंगरामधून अगदी हिवाळ्याच्या वेळेला डोंगरामधून काही मेंढपाळ येतात. पहा का, तर त्यांच्या प्राण्यांना, त्या जनावरांना जगवण्यासाठी तिकडं त्यावेळेस चारा नसतो. उन्हाळ्यामध्ये त्यांच्याकडचा सगळे डोंगर वगैरे ओसाड झाल्यासारखे असतात, सगळीकडची हिरवळ संपलेली असते. मग ते काय करतात, त्यांच्या प्राण्यांना म्हणजे जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा नसतो, खूप लांब लांब त्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं. म्हणून मग ते काय करतात, आपल्याकडं आपण सुपीक प्रदेशामध्ये राहतो म्हणून साठी त्यांना तिथून मेंढरं घेऊन आपल्याकडं त्यांना जगवण्यासाठी यावं लागतं. ते चालत येतात इथपर्यंत, त्यांना चारत चारत चालत आणि परत त्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे हा प्रवास किती कठीण आहे पहा. म्हणजे तिथून इथं यायचं आणि इथून परत त्यांच्या ठिकाणी ते त्यांची जनावरं घेऊन जायची. तसं आपल्याला आहे का, नाही. कारण आपल्याकडची जी भौगोलिक परिस्थिती आहे ना ती अगदी व्यवस्थित आहे. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. पहा सगळीकडे डोंगर आहे, सपाट जागा कुठंच नाही, मैदानी प्रदेश खूप कमी असतो तिथं. पण आपल्याकडे कसं असतं पहा, भरपूर सारी सुपीक जमीन आहे, खूप कमी प्रमाणात डोंगर आहेत, त्यामुळे आपण शेती करू शकतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींना, समाजाला तिथल्या शेती भरपूर प्रमाणात उपलब्ध नसते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात. पहा जिथं सुपीक जमीन आहे ना तिथं हे सगळे उत्पादनं घेतली जातात. कोणती भाज्या, पाला, ऊस हे सगळी उत्पादनं तिथं घेतली जातात. पण त्यांच्याकडं घेऊ शकत नाही, त्यांच्याकडे भरपूर सारी शेती नसते. तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा परिणाम त्यांच्या खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. पहा त्यांना हे तिथं मिळतच नाही, ते खाऊ शकत नाहीत. मग ते काय खातात, त्यांना न मिळण्यामुळे ते काय खातात, हे नाहीत खात. त्यांच्याकडं जे आहे ना ते त्यांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते. पहा मग ते त्यांची उपजीविका कशी करतात पहा. ते जंगलामध्ये भटकतात, शिकार करतात,
हरणाची वगैरे अशा वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून ते अन्न मिळवतात, कारण तिकडे हे तृणधान्य मिळत नाही. तृणधान्य म्हणजे ज्या धान्याची पानं अशी झाड गवतासारखी असतात ना, त्याला तृणधान्य म्हणतात. जसं की ज्वारी, मका, बाजरी, गहू हे तिकडं जास्त प्रमाणात पिकत नाही. मग ते काय करतात, मग हे शिकार तर करतातच, पण जंगलामध्ये त्यांना आणखी काय भेटतं, मध गोळा करणे. त्यांच्याकडे जे जंगलामध्ये काय फळं आहेत, जसं की जांभळ, करवंद असे ते त्याच्यावरती त्यांनी ते उदरनिर्वाह करतात. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टीमध्येही फरक आढळतो. मग आता ह्या झाल्या त्यांच्या राहणीमानाच्या, खाण्यापिण्याच्या वगैरे व्यवस्था, पण इतर काय गोष्टी आहेत पहा बरं, काय परिणाम होतो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये, काय फरक आहे पहा. राहणीमानात आहे, आहारामध्ये आहे, पहा दुसऱ्या सुद्धा गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यांच्या आपल्या जी शैक्षणिक सुविधा आहेत ना, शिक्षणामधला जो फरक आहे, व्यवसायामधला फरक आहे, त्यामुळं त्यांच्यावर त्यांना भटकत जीवन जगावं लागतं. आपण स्थिरावलेली आहेत, आपण छान शिक्षण घेऊ शकतो, ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. आता तशा भरपूर सुविधा आपल्या शासनाने त्यांच्यासाठी सुद्धा केलेल्या आहेत, पण हा फरकच आहे ना शेवटी, आहे की नाही. पुढच्या पानावरती पहा, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जीवनाची जगण्याची साधने असतात. पहा, आपण ज्या ठिकाणी राहतो ना, ते समजा तिथे कुठे राहतो आपण, पर्जन्यमान म्हणजे खूप सारा पाऊस, आणि हवामान म्हणजे तिथं वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. पहा, यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ते आपल्यावर जगतात आणि आपण त्यांच्यावर जगत असतो, हे की नाही. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती काय झालेली असते, विकसित झालेली असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तेथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करून राहतो. पहा, समजा आपल्याला काय जीवन आवश्यक वस्तू आहे लागतात, त्या जर समजा आपल्याला इथं नाही भेटल्या, आपण दीर्घकाळ इथं राहू का, नाही. मग माणूस कधी राहतो दीर्घकाळ वस्ती करून तिथं, जर त्याच्या जीवन आवश्यक वस्तू त्या ठिकाणी जिथं तो राहिलाय तिथं जर त्याला मुबलक प्रमाणात मिळू लागल्या, तर तो माणूस दीर्घकाळ तिथं राहतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. म्हणजे काय होतं, मग समजा त्याच्या सगळ्या गरजा एका ठिकाणी पूर्ण होत असतील, तो तिथं स्थायिक होतो, आणि मग त्याचं काय होतं, गावामध्ये एखादा समाज जर समजा दीर्घकाळ एका ठिकाणी राहिला, तर त्या समाजापासून एक ग्राम म्हणजे खेडेगाव तयार होतं, त्याच्यापासून एक नगर तयार होतं, आणि नगरापासून फार मोठी अशी वसाहत, शहरासारखं ते आपलं डेव्हलप होत असतं. नंतर पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. पहा, पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे काय, तुम्ही लहान होता किंवा जन्मलेही नसताल त्यावेळेस आपल्याकडं खूप मोठा भूकंप झालता. पहा, 20-25 वर्षाखाली किल्लारीला. मग त्यावेळेस अशी सगळी गावं उठून शेतात जाऊन राहिली होती. ते गाव ओसाड झालं, तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला, ते गाव ओसाड झालं, सगळी लोक शेतात जाऊन राहिले. किल्लारी हे गाव तर अगदी जमीनदोस्त झालेलं होतं. त्यानंतरचं पहा, दुष्काळ 1972ला फार मोठा दुष्काळ पडलेला होता. चिमणीला पाणी नाही म्हणून सांगतात आपल्याकडचे वयोवृद्ध लोक, आणि जनावरांना चारा नव्हता, माणसाला सुद्धा खायला फार त्रास झालेला होता, जगण्यासाठी सुद्धा. आक्रमणे पहा, आता सध्या आपल्या काश्मीरकडं भारतातली पाकिस्तानचे काही आतंकवादी सतत आक्रमण करत असतात, सारखं तिथं फायरिंग वगैरे असते की नाही, आपण ऐकतो की नाही बातम्यामध्ये. त्याचप्रमाणे त्यानंतर पुढे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची काय होते पहा, कमतरता होते. मग ही कमतरता भासू लागल्याच्या नंतर काय होतंय पहा, की भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. म्हणजे अशी जर परिस्थिती असेल, तिथं गाव सोडण्यामागची अशी भरपूर सारी कारणं असतात. ग्राम, वसाहती, नगरे उजाड होतात, अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते. त्यानंतरचा मुद्दा पहा, 1.2 मध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आता आपल्या भारताचं वैशिष्ट्य काय, भौगोलिक परिस्थिती काय, ते आता या मुद्द्यामध्ये आपण पाहूयात. पहा, मग आपला भारत देश विस्ताराने फार मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप
ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. पहा, भारत हा अतिशय विस्ताराने फार मोठा देश आहे आणि तो पहा त्याची कसं आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे पहा. काश्मीर पासून अगदी दक्षिणेच्या कन्याकुमारी या टोकापर्यंत भारताची जी भूपृष्ठ आहे ना, तो सलग आहे. म्हणजे कुठं खंड पडलेला नाही, तो सलग आहे. पण भारताचा कन्याकुमारीचं टोक संपल्याच्या नंतर काय सुरू होतो, समुद्र सुरू होतो. मग काय, समुद्रामध्ये सुद्धा आपली काही बेटे आहेत. पहा, कोणकोणती बेटे आहेत ती, अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप. ही बेटे आपली कुठं आहेत, समुद्रामध्ये आहेत. आता बेट म्हणजे काय पहा, एखाद्या वेळेस समुद्रामध्ये ज्वालामुखी, भूकंप असे काही घटना घडल्या ना, त्यावेळेस समुद्रातला काही खालचा भाग असा पाण्याच्या वर येत असतो आणि मग तिथं तो भाग पाण्याच्या वरती आल्यामुळे तिथं ते बेट तयार होतं. मग काही कालांतरानंतर मग तिथं काही सजीव राहू लागतात. असे मग आपले काही व्यक्ती तिथं जाऊन पोहोचलेले आहेत आणि तिथं ते समाज करून राहू लागलेले आहेत. म्हणजे अशी आपली बेटं कुठं आहेत, मग समुद्रामध्ये सुद्धा बेटं आहेत. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. पहा, पाकिस्तान आणि बांगलादेश आज काय म्हणतो ते वेगळे देश आहेत. पण 1947च्या अगोदर म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ते आपलेच भाग होते, आपल्याच भारताचा एक भाग होता. आता ते वेगवेगळे झाले, फाळणी झालेली आहे. पाकिस्तानची, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश हे आपलाच भाग होता, परंतु आता ते आपल्यापासून अलग झालेले आहेत. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्वाचे ठरतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्या भारताची ही जडणघडण झालेली आहे ना, त्यावेळेस खालील 6 मुद्दे फार महत्वाचे आहेत, ते पाहणं गरजेचं आहे. पहा बरं, मध्ये कोणते मुद्दे आहेत. हिमालय, पहिला मुद्दा आहे हिमालय. दुसरा मुद्दा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. हे 6 मुद्दे पाहणं आवश्यक आहे. पाहता त्यातला आपण पहिला मुद्दा पाहूयात, हिमालय. हिंदकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. पहा, हिमालय आपला अगदी उत्तरेचा भाग, हिमालय तिकडं कसा आहे, अभेद्य भिंत म्हणजे तिला कोणीही छेदू शकत नाही, असा आपल्याला मोठी अशी भिंत आपल्या भारताला लाभलेली आहे. कोणती, हिमालयाची आणि हिंदकुश पर्वताची. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. म्हणजे या हिमालयापासून आशियाई जी वाळवंट आहेत ना, त्यापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदकुश पर्वतातील खैबर बेलन या खिंडी मधून जाणारा खुष्कीचा मार्ग आहे. पहा, याच पर्वतापासून, आता खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग, या खिंडीतून भारतामध्ये आपल्याला म्हणजे परकीय देशांना येण्यासाठीचा हा एक मार्ग आहे. त्यानंतर आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. हा जो खुष्कीचा मार्ग आहे ना, खैबर आणि बेलन ह्याच्यातून आलेला आहे ना, तो खिंडीतून, यालाच आपण वरती काय म्हणलो, खुष्कीचा मार्ग. तो कुठं जोडलेला आहे पहा, अरबी प्रदेशापर्यंत तो व्यापारी मार्ग जोडलेला आहे. आणि त्या मार्गाला पुढे काय म्हटलेलं आहे, रेशीम मार्ग म्हटलेलं. का म्हणलेलं आहे ते पाहता, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम हा घटक प्रमुख होता, म्हणून त्या मार्गाला काय म्हणलेलं आहे, रेशीम मार्ग म्हणलेला आहे. या खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या भारतात आले आणि याच मार्गावाट परकीय जी शत्रू होते आपले, ती या खिंडीतून या मार्गाने आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. आता इथपर्यंतचा या धड्याचा भाग आपण आतापर्यंत जो पाहिला ना, तो या पार्ट 1 मध्ये पाहूयात आणि इथून पुढचा पार्ट तुम्हाला भाग आपलं पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला शिकवण. ओके, बाय.